भंडारा आयुध निर्माणीत झालेल्या स्फोटातील मृतकांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत तसंच नोकरी देण्यात यावी, जखमींना देखील आर्थिक मदत मिळावी यासह विविध मागण्यांसाठी शनिवारी आंदोलन पुकारण्यात आलं। ऑर्डनन्स फॅक्टरीच्या व्यवस्थापन समितीने लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। शुक्रवारी भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणीत झालेल्या स्फोटाने संपूर्ण परिसर हादरला होता। या दुर्दैवी घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण गंभीर जखमी झाले। या घटनेबाबत नागरिक आणि मृताच्या कुटुंबियांनी शनिवार सकाळपासूनच कंपनीच्या गेटसमोर मृतदेहांसह निदर्शनं केली। तसंच मृतकाच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपये भरपाई आणि नोकरी देण्याची मागणी केली। आंदोलकांच्या दबावानंतर कंपनी प्रशासनानं चर्चेनंतर नमते घेतलं आणि मृतांच्या कुटुंबियांना तत्काळ 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचं आश्वासन दिलं। तर उर्वरित 50 लाख रुपयांसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करू असं व्यवस्थापनानं आश्वासन दिलं। तसंच मृतकाच्या कुटुंबातील एका सदस्याला कंपनीत नौकरी देण्याचंही लेखी आश्वासन देण्यात आलं। त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। मिल के तरफ से तथा 25 लाख रुपए एसग्रेशिया का जो पेमेंट हुआ उसके मार्फत हमारे को 50 लाख रुपए हमारे शहीद कर्मचारी को देने का लिखित में आश्वासन दिया है। साथ ही साथ जो हमारे शहीद कर्मचारी हैं उनके परिवार के एक आश्रित को नौकरी देने का आश्वासन दिया है। साथ ही साथ हमारा जो कर्मचारी जो ट्रेनी कर्मचारी था उसके भी परिवार के आश्रित को नौकरी देने का आश्वासन दिया है। साथ ही हमारे जो कर्मचारी जो इंजर्ड हुए उनको 5-5 लाख रुपए यहाँ से जाने के बाद में देने का ऐसा हमारे जो CMD साहब है उन्होंने हमारे को लिखित में ऐसा आश्वासन दिया। आता आम्ही आंदोलनावर सगळेजण गाववासी तसेच जिथले कर्मचारी बसले आणि या सरकारची काळपिळवणी केली आणि त्याच्यानंतर हे जेही हास्यामध्ये दिवंगत झाले त्यांना 50 लाख रुपये देऊ आणि 50 लाख रुपये मंजुरी करता पाठवू आणि त्यांच्याच जे रिश्तेदार राहतील त्यांना आपण नोकरीमध्ये समाविष्ट करू असं त्यांनी लिखित स्वरूपामध्ये दिलेलं आहे, आश्वासन दिलेलं आहे। आयुध निर्माणीच्या व्यवस्थापनानं अपघाताची चौकशी करण्याकरता एक समिती स्थापन केली आहे। जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनीही आश्वासन दिलं की चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं। 5 लाखाच्या कॉम्पन्सेशन जे इंजर्ड आहे त्यांना दिला पाहिजे ते एक्सेप्ट केलेलं आहे। बाकी सेफ्टी संदर्भात काही मागणी होती की याच्या इंडिपेंडेंट ऑडिट झाला पाहिजे, इंडिपेंडेंट इन्क्वायरी झाली पाहिजे, ते सुद्धा CMD साहेबांनी एक्सेप्ट केलेलं आहे। आणि लेखी स्वरूपात जे गावकरी लोक होते आणि जे एम्प्लॉई होते आणि जे अप्रेंटिस लोक जे होते तिघांना दिलेलं आहे लेखी स्वरूपात। त्यामुळे त्यांनी आंदोलन आता मागे घेतला आणि फॅक्टरीची सुरळीत फॅक्टरी आता चालू आहे। तर या दुर्दैवी घटनेचे परिणाम अजूनही संपूर्ण परिसरात जाणवत आहे। आता सर्वांच्या नजरा तपास समितीच्या अहवालावर आणि पुढील कारवाईवर लागल्या आहेत। हरीश मोडघरे, USN न्यूज, भंडारा।